वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण या चॅनलवर तांत्रिक घटकाशी संबंधित म्हणजेच ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, तांत्रिक घटकाशी संबंधित व्हिडिओ अपलोडेट करत असतो आणि बराचसा सिलेबस आपण कव्हर केलेला आहे आणि आता समोरसुद्धा कव्हर करू. तसंच बरेचसे तांत्रिक घटकाशी संबंधित प्रश्नपत्रिकासुद्धा आपण अपलोड केले आहे. तुम्हाला व्हिडिओ जे आहेत त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा कॉमेंटमध्ये मी टाकून देईल. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेव्हा स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड किंवा सरळ सेवा जिल्हा परिषद भरती आहे त्यांच्याशी रिलेटेड जेव्हा व्हिडिओ अपलोड केले जातील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. आणि आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो की आपण PYQ बघणार आहोत. म्हणजे 2015, 16, 17, 18 ज्या वेळेस जी परीक्षा झालेली आहे त्यापैकीचे महत्त्वाचे PYQ आहेत आणि रिपीट होण्याचे चान्सेस आहेत असे PYQ आपण येथे घेतलेले आहेत. PYQ ॲनालिसिसचा हा एक फायदा मित्रांनो की जेणेकरून पुढे पेपरमध्ये तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातील आणि आपला अभ्यास कसा असायला पाहिजे, आपली दिशा काय असायला पाहिजे अभ्यासाची, ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपल्याला PYQच्या ॲनालिसिसमधून समजतात. म्हणून हे आपण PYQ घेतलेले आहेत. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. आता हे प्रश्न जे आहेत ते यवतमाळ कंटात्री ग्रामसेवक लेखी परीक्षा झाली होती 2015 त्यामधील हे प्रश्न आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आता ॲनालिसिस बघणार आहोत त्यांचं. प्रश्न आहे, कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार करण्यात आलेले खत रिकाम जागा या वर्गामध्ये मोडते. यामध्ये ऑप्शन आहेत रासायनिक खत, सेंद्रिय खत, हिरवळीचे खत आणि मिश्र खत. मित्रांनो, आता आपण ॲनालिसिस बघू. कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार झालेलं खत आहे म्हणजे ऑप्शन ए रासायनिक खत यामध्ये येणार नाही. दुसरा ऑप्शन आहे जर विचार केलं तर हिरवळीचं खत पण येणार नाही. मग हिरवळीचं खत का नाही? आपल्याला माहिती आहे हिरवळीचं खत आपण कशाला म्हणू. जर आपण हिरवे जे उभं पीक असेल, उभं पीक म्हणजे ताक दह्यांच्या वर्ग असेल तर आपण ते जमिनीत तसं गाडतो आणि नंतर फ्लॉवरिंगवर येते त्यावेळेस आणि त्यापासून हिरवळीचं खत तयार होते. किंवा मग आपण काय करतो, कोवळ्या फांद्या वगैरे असतो किंवा पाला असतो हिरवा, तो आपण जमिनीत टाकतो, जसं करंज आहे वगैरे आपण म्हणू शकतो. तर त्यापासून जे खत तयार होते त्याला आपण काय म्हणतो, हिरवळीचं खत म्हणतो. मग हिरवळीच्या खतामध्ये येणार काय? नाही. मग आपण बघितलं मिश्र खत आहे. मग हे मिश्र खतामध्ये येणार नाही. पर्टिक्युलर इथे सांगितले नाही की सेंद्रिय मिश्र खत आहे का रासायनिक मिश्र खत आहे, म्हणून ह्या गोष्टी सांगितलेल्या नाही. किंवा सेंद्रिय रासायनिक असं पण होऊ शकते. म्हणून ऑप्शन तिन्ही कटले. आता राहिले कोणतं? सेंद्रिय खत. आणि तसाही साधा सोपा प्रश्न होता. लॉजिकल जरी आपण उत्तर दिलं असतं तरी बी चालं असतं. आता आपण मित्रांनो म्हणून याचं उत्तर जे आहे ते बी सेंद्रिय खत हे त्याचं बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. शेणखताचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे शेणखतामुळे रिकाम जागा डॅश 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 होते. काय होते? खाली 4 ऑप्शन आहे त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे. असा प्रश्न विचारला असता मित्रांनो आपल्याला डायरेक्ट उत्तर देता येत नाही. मग आपल्याला ऑप्शनमधून उत्तर बघावं लागते. मग आपण कसं बघणार? तर यामध्ये आपण एक एक ऑप्शन पाहू. पहिलं ऑप्शन आहे क्षार जमिनीची सुधारणा होते. चला ठीक आहे. दुसरं पाहू, जमिनी आम्लयुक्त होतात. कसं काय शक्य आहे? जमिनी आम्लयुक्त कसं काय होतील? शेणखतामुळे तर ठीक आहे, आपण समोर पाहू. पुढचं आहे सी, पिकाला समतोल पोषणद्रव्य मिळतात व जमिनीचा पोत सुधारतो. ठीक आहे. आता पुढे पाहू आणखी, जमिनीतील आम्लता कमी होते. आता मित्रांनो इथे ऑप्शनमध्ये आपल्याला बी तर आपण डायरेक्ट एलिमिनेट करणार आहे. मग आपला ए, सी आणि डी राहते. मग यापैकी सगळ्यात योग्य उत्तर आपल्याला कुठलं वाटते? तर सी नंबरचं उत्तर आपल्याला एकदम योग्य वाटते. कारण काय? पिकाचा समतोल पोषणद्रव्य मिळतात व जमिनीचा पोत सुधारतो. हे सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन आहे. ते सांगते की तुम्हाला टिक कर. म्हणजे समजलं का तुम्हाला? यामध्ये सी हे एकदम पुरेपूर आणि बरोबर उत्तर होईल असं आहे. म्हणून आपण ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, निकोटीन हे कीटकनाशक खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवलं जाते? त्यामध्ये ऑप्शन आहेत कडुलिंब, तंबाखू, लसूण आणि मिरची. तर आपल्याला माहिती असायला पाहिजे मित्रांनो, हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे की निकोटीन हे जे आहे ते कडुलिंबापासून मिळते का? नाही. तंबाखूपासून मिळते. मग कडुलिंबापासून कुठलं मिळते? ॲझॅडिरॅक्टिन इंडिका आपण त्याला म्हणतो. ॲझॅडिरॅक्टिन हे कडुलिंबापासून मिळते. तर तंबाखूपासून निकोटीन मिळते. म्हणून जे काही सिगरेट वगैरे असतात त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की निकोटीनचं कंटेंट पाहायला मिळते. आणि तो जे एक उत्तेजक आणि स्टिम्युलेटिव्ह पदार्थ आहे, धुरीजन्य पदार्थ त्याच्यामध्ये येतो आपण बघतो. म्हणून निकोटीन लक्षात ठेवा तंबाखूमध्ये पाहायला मिळते. हा प्रश्न खूप वेळा विचारला आहे म्हणून लक्षात ठेवा.
म्हणून येथे ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल. आता आपण समोरचा प्रश्न पाहू. मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी रिकाम जागा या परोपजीवी कीटकाचा वापर केला जातो. यामध्ये ऑप्शन आहे ट्रायकोगामा, क्रायसोपरला कार्निया, चिलोनिस ब्लॅकबर्नी आणि क्रिप्टोलियस मॉन्ट्रेझियरी. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर सांगते की या चॅनलवर आपण पीक संरक्षण नावाचा एक टॉपिक घेतला होता, ज्यामध्ये आपण कीटकशास्त्राशी संबंधित ज्या काही आजूबाजूची माहिती आणि टर्मिनॉलॉजी आहे, तसेच महत्त्वाची जी काही परीक्षाभिमुख माहिती आहे ते सर्व त्या लेक्चरमध्ये आपण घेतलेली आहे. त्याच ठिकाणी आपण परोपजीवी कीटक म्हणजे काय, परभक्षी कीटक म्हणजे काय असं डिटेलपणे सांगितलेलं आहे. तिथून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. आता या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर लक्षात ठेवा, बी ऑप्शन क्रमांक बी क्रायसोपरला कार्निया हे याचं बरोबर उत्तर होईल. हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हे गोष्ट तुम्हाला माहितीच पाहिजे आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा की मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी क्रायसोपरला कार्निया या परोपजीवी कीटकाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते कीटकनाशक वनस्पतीजन्य आहे? लक्षात ठेवा, यामध्ये ऑप्शन आहेत BHC, एंड्रीन, निकोटीन आणि गंधक. आता BHC हे कीटकनाशक आहे, आपल्याला माहिती आहे. एंड्रीनसुद्धा आहे आणि गंधक सल्फरिक आहे, पण हे धुरीजन्य आहे. गंधक जे आहे ते धुरीजन्य आहे, सल्फर वगैरे. पण निकोटीन हे जे आहे, आपण आधीच बघितलं प्रश्नामध्ये की निकोटीन हे जे आहे वनस्पतीजन्य आहे, कारण की निकोटीन कंटेंट कशामध्ये असते? तंबाखूमध्ये असते. आणि हे जे आहे ते कीटकनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणून लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक सी निकोटीन हे त्याचं बरोबर उत्तर होईल. म्हणजे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. रोगप्रतिकारक जातींच्या बियाणांचा वापर करणे या कीड नियंत्रण उपायास कोणती संज्ञा आहे? यामध्ये ऑप्शन आहे स्वयं नियंत्रण, जैविक नियंत्रण, जननिक नियंत्रण आणि नैसर्गिक नियंत्रण. मित्रांनो, चला तर याचा आपण आता ॲनालिसिस करू. बघा, स्वयं नियंत्रण म्हणजे काय? एखादी वनस्पती असेल आणि त्याच्यावर जर कीटक वगैरे अटॅक करत असेल तर तिच्या मेकॅनिझममधून म्हणजे ती स्वतः काय करेन, एखादा रेजिस्ट करणारा जो काही असेल द्रव्य उत्तेजित करेल किंवा बाहेर टाकेल. जसं आपण विचार केला, समजा आपण निंबाच्या झाडाचा विचार केला, आता म्हणजे कडुलिंबाचा विचार सांगत आहे मी. कडुलिंबामध्ये काय असते? ॲझिडिरेक्टिन असते. आता ॲझिडिरेक्टिन आहे म्हणजेच काय? आपण कशासाठी वापर करतो? त्याचा कीटकनाशक म्हणून वापर करतो. म्हणून ते वनस्पतीमध्ये झालेलं एक सेल्फ मेकॅनिझम आहे, ज्यामुळे ते कीटकांचा अटॅक होण्यापासून रेजिस्ट करते. म्हणजे समजलं काय? त्यामुळे कीटकांना काय होते, त्यावर ते जात नाहीत, त्यांना अडथळा निर्माण होतो. तसंच आपण तंबाखूचं सुद्धा बघितलं. तंबाखू काय ते, तंबाखूमध्ये निकोटीनचं प्रमाण असते आणि ते आपण कीटकनाशक म्हणून वापरतो. म्हणजे हे झालं स्वयं नियंत्रण. पण इथे हा ऑप्शन बरोबर आहे का? नाही. आपण काय केलं? जातीच्या बियाणांचा वापर केला. मग काय होणार? मग जैविक नियंत्रण येते का? तर जैविक नियंत्रणसुद्धा येणार नाही. कारण की जैविक नियंत्रणात आपण काय करतो? एखाद्या कीटकाला मारण्यासाठी एखादा कीटक सोडू किंवा कीटक खाणार त्याला, किंवा मग एखादी वनस्पतीजन्य औषध वगैरे फवारू. पण इथे आपल्याला रोगप्रतिकारक जातींच्या बियाणांचा वापर करण्याच्या बाबतीत बोललेलं आहे, म्हणून हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. मग ऑप्शन क्रमांक 3 पाहू. ऑप्शन क्रमांक 3मध्ये जननिक नियंत्रण सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? जेनेटिक नियंत्रण. म्हणजेच बघा, जातीच्या बियाणांचा वापर करणे म्हणजे आपण काय केलं, त्याच्यामध्ये मुळातच म्हणजे जन्मापासूनच आपण त्याच्यामध्ये काय रेझिस्टंट म्हणजेच काय रोगप्रतिकारक क्षमता किंवा कीड प्रतिकारक क्षमता आपण त्याच्यामध्ये डेव्हलप करत आहोत. म्हणून ऑप्शन क्रमांक सी याचं एकदम बरोबर उत्तर होईल. नैसर्गिक नियंत्रणसुद्धा यामध्ये मोडत नाही. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे. आता आपण समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, भूल देण्यासाठी रिकाम जागा काय वापरतात? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूल देणे नेमका हा काय प्रकार आहे आणि इथे कसा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, भूल देणे म्हणजे काय? एकदम साधं सोपं आहे, फक्त ते आपल्याला माहिती नाही. मित्रांनो, आता आपण थोडक्यात म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये ते आधी समजून घेऊ आणि नंतर आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. तर शास्त्रीय भाषेत आपण जर बघितलं तर संवेदनविरहित शरीर अवस्था म्हणजे भूल देणे. तरी समजलं नाही, आता सोप्या भाषेत समजून घेऊ. शस्त्रक्रिया करतेवेळी रुग्णाला वेदना होऊ नये, त्यासाठी कसलीच जाणीव होऊ नये, यासाठी त्याला काय केलं जाते? भूल दिली जाते. मग एक वेळेस आपण बेशुद्ध करणे असं सुद्धा म्हणू शकतो. आता लक्षात ठेवा मित्रांनो, जनरल नॉलेज म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात की नायट्रस ऑक्साईड एक कमकुवत सामान्य भूल देणारा वायू आहे, जो ऑक्सिजनसह 17-30 या प्रमाणात वापरला जातो. आणि तसं बघितलं तर नायट्रस ऑक्साईड हा एक रंगहीन आहे आणि जो प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो. आणि हाच आपला प्रश्न आहे मित्रांनो. म्हणून बघा, ऑप्शन आपण बघू आणि ऑप्शनमधून आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. आताच बघितलं मित्रांनो आपण, ऑक्सिजनसह नायट्रस ऑक्साईड वापरतात, म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए येथे बरोबर उत्तर होईल.
पुढील प्रश्न पाहू मित्रांनो. ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी शक्ती कोणाकडे असते? यामध्ये ऑप्शन आहेत ग्रामसेवक, सरपंच, तलाठी आणि विस्तार अधिकारी पंचायत. लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये जे काही कार्यकारी अधिकार असतात ते प्रामुख्याने आपण विचार केला तर ते सरपंचाकडे असतात, म्हणून ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल. आणि ग्रामसेवक आपल्याला माहिती आहे तो जो असतो तो सचिव असतो. सचिव म्हणजे काय? प्रशासनाने नेमून दिलेला अधिकारी असतो, त्याला आपण सरचिटणीस असं सुद्धा म्हणतो. आणि तलाठी याच्यामध्ये येणार नाही. आणि विस्तार अधिकारी पंचायत हा सुद्धा येणार नाही, म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल या टॉपिकशी रिलेटेड, म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ग्रामपंचायती वगैरे त्यामध्ये, तर आपण एक टॉपिक म्हणजे एक व्हिडिओ लेक्चर घेतलेलं आहे यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था नावाने. तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये जाल तेव्हा तुम्हाला दिसेल, किंवा मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. त्यामध्ये डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी अभ्यासल्या आहेत. आणि तुम्ही पर्टिक्युलरचा ग्रामसेवक याच पदाकरता जर अभ्यास करत असाल तर ते लेक्चर तुमच्यासाठी हमखास म्हणजे 2-4 मार्क देणार आहे. आणि परीक्षेत जाण्याआधी ते लेक्चर तुम्ही नक्की बघितलं पाहिजे, असं ते लेक्चर आहे. तुम्ही नक्की ते बघा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ लिंक शेअर करा. पुढचा प्रश्न पाहू. बेकिंग सोडा म्हणजे रिकाम जागा होय. यामध्ये ऑप्शन आहे सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड. तर लक्षात ठेवा मित्रांनो, बेकिंग सोड्यामध्ये तसे 2 प्रकार पडतात, एक बेकिंग सोडा आणि दुसरा म्हटलं तर धुण्याचा सोडा. आता जो बेकिंग सोडा असतो, बेकिंग सोड्याला आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणतो, तर धुण्याचा सोडा असतो ते धुण्याच्या सोड्याला आपण सोडियम कार्बोनेट असं म्हणतो. म्हणजे बघा, फक्त बाय आणि बायचा फरक आहे. म्हणजे बायकार्बोनेट कोणाला? बेकिंग सोड्याला असं म्हणतो, म्हणून ऑप्शन क्रमांक सी येथे बरोबर आहे की सोडियम बायकार्बोनेट. आणि त्याचं जर आपण रासायनिक सूत्र बघितलं तर ते NaHCO3 असं सुद्धा त्याला म्हणतात. आता आपण समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. इथे प्रश्न आहे सल्फर डायऑक्साईड हा रिकाम जागा असतो. आता लक्षात ठेवा मित्रांनो, जास्त करून गॅसेस जे असतात ते रंगहीनच असतात आपल्याला पाहायला मिळतो. आणि पर्टिक्युलर काही गॅसेस आहेत त्यांना रंगसुद्धा असतात. परंतु आपण इथे सल्फर डायऑक्साईड बघितला तर सल्फर डायऑक्साईड हा जो वायू आहे तो रंगहीन आहे, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं भारतातलं रिकाम जागा हे पहिलं राज्य आहे. ऑप्शन आहेत तामिळनाडू, कर्नाटक, सिक्कीम आणि केरळ. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सिक्कीम हे जे आहे ते सेंद्रिय शेती करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर होईल. पुढचा प्रश्न आहे संकरित म्हणजेच काय? हायब्रिड कापसाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर यामध्ये ऑप्शन आहेत सी डी पटेल, हार्दिक पटेल आणि PC पटेल. बघा, यामध्ये 3 ऑप्शन आहेत जे सिमिलॅरिटी दाखवतात, CD, PC. पण लक्षात ठेवा मित्रांनो, असे प्रश्न आपल्याला फसवू शकतात, कारण की हे म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा उत्तर माहिती असते परंतु नजर चुकीने आपण ह्या गोष्टी करतो. तर लक्षात ठेवा CT पटेल आहेत, CT पटेल. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल. आता मित्रांनो, तुमच्या डोक्यामध्ये लगेच प्रश्न आला पाहिजे की CT पटेल यांनाच कॉटन फादर का म्हणतात, फादर ऑफ कॉटन असं का म्हणतात? कारण की साधी गोष्ट आहे, काही ना काही तर त्यामध्ये स्टोरी असणारच आहेत. मग आपल्याला ते बघायचं आहे. मग काय असणार आहे? तर त्यांनी काय केलं, फर्स्ट कॉटन हायब्रिड H4 त्याला शंकर 4 नावाने सुद्धा ओळखतात. म्हणजे पहिलं कॉटनचं संकरित वाण तयार केलं. कशासाठी? व्यावसायिक पातळीवर लागवड करण्यासाठी. 1970मध्ये त्यांनी कॉटनचं वाण तयार केलं होतं, म्हणजे संकरित वाण तयार केलं होतं. आणि कुठून केलं होतं? ते रिसर्च स्टेशन कुठलं होतं? तर सुरत होतं. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, ही गोष्ट महत्त्वाची आहे. यामध्ये इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, द फर्स्ट कॉटन हायब्रिड H4 म्हणजेच काय? शंकर 4 वॉज रिलीज फॉर द कमर्शियल कल्टिवेशन इन 1970 फ्रॉम कॉटन रिसर्च स्टेशन सुरत बाय डॉक्टर CT पटेल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. तुतीचा पाला रेशीम किड्यांच्या कोणत्या अवस्थेत खायला देतात? यामध्ये ऑप्शन आहेत पतंग, अळी, कोश आणि प्रौढ. तर आपल्याला माहिती आहे, अळी अवस्थेमध्ये ते तुतीचा पाला खातात, त्याच्यानंतर ते कोश तयार करतात आणि कोश झाल्यानंतर त्यापासून आपण काय करतो? कच्चं रेशीम काढतो. कसं काढतो? तर त्यासाठी प्रोसेस असते, त्यामुळे आपण त्याला उकडतो आणि त्यापासून ते कच्चे रेशीम आपल्याला पाहायला मिळते. नंतर त्याच्यामध्ये काय होते? आपण जे ॲसिडिक प्रक्रिया करतो, नंतर आपल्याला त्यापासून पक्क रेशीम मिळते. आता काही टर्मिनॉलॉजी आहेत ते आपल्याला माहिती असायला हव्यात की तुतीच्या झाडाशी संबंधित म्हणजे तुती लागवड करणं म्हणजे त्याला आपण मोहरी कल्चर असं म्हणतो.
आणि रेशीम किड्यांचं जर आपण पालनपोषण करत असू त्यावर, तर त्याला आपण सेरिकल्चर असं म्हणतो. आणि आपण सिल्क फर्ममध्ये जर बघितलं तर इरी सिल्क फर्म असतो, मुगा सिल्क फर्म आहे आणि त्याच्यानंतर मलबेरी आहे. मलबेरीलाच आपण बॉम्बेक्स मोरी असं सुद्धा म्हणतो. आणि हे बॉम्बेसिडाई फॅमिलीशी बिलॉंग करतात. बाकीचे जे आहे ते वेगळ्या फॅमिलीशी बिलॉंग करतात. ते सगळं आपण डिटेलमध्ये त्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. तुमचा एकसुद्धा मार्क जाणार नाही जर तुम्ही ते लेक्चर व्यवस्थितरित्या बघितलं तर. आता आपण समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. पुढचा जो प्रश्न आहे तो योजनांशी रिलेटेड आहे आणि यावर सुद्धा आपण लेक्चर घेतलेलं आहे. आता आपण प्रश्न पाहू. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस रिकामी जागा रुपयांचे बक्षीस देण्यात येते. यामध्ये ऑप्शन आहे 10 लाख, 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख. तर लक्षात ठेवा, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत आपण बघतो की प्रथम जे काही ग्रामपंचायत येईल तिला 5 लाखांपर्यंत म्हणजे 5 लाख रुपयापर्यंतचे बक्षीस देण्यात येते. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल. आपण या अभियानाबद्दल थोडक्यात माहिती बघितली तर आपल्याला माहिती भेटते की 2001मध्ये हे अभियान सुरू झालं. आणि याचे काय उद्देश आहेत, प्रमुख उद्देश? तर ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुधारणे, जनसहभागातून स्वच्छतेकडे अभियान राबवणे म्हणजे स्वच्छतेचे अभियान राबवणे, ग्रामीण भागातील जी काही उघड्यावरील शौचालयासह ज्या काही प्रथा आहेत त्या प्रथा नष्ट करणे, ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, सामान्य माणसाचे आरोग्य उंचावणं, स्वच्छ पाण्याची व्यवस्था करून परिसर स्वच्छ ठेवणे, हे जे आहे याचे प्रमुख उद्देश आहे म्हणजे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे. मित्रांनो, जेव्हा मी ग्रामसेवक या पदाकरता जे काही PYQ झालेले जे काही पेपर असतील आणि त्यांचं जेव्हा ॲनालिसिस केलं तेव्हा मला समजलं की या योजनेवर बऱ्याच पेपरमध्ये म्हणजे प्रश्न पडलेले आहेत आणि आजूबाजूचे प्रश्न पडलेले आहेत. मग ही योजना तुम्हाला पूर्ण डिटेल करणे, अभ्यासणे गरजेचे आहे. आणि तसंच संत गाडगे महाराज म्हणजे गाडगेबाबा यांच्याबद्दलसुद्धा ते विचारू शकतात, त्यांचा जन्म विचारू शकतात, त्यांचं जन्म ठिकाण, गाव वगैरे आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा विचारू शकतात. म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुजी तालुक्यातील शेनगाव येथे झाला होता. आणि त्यांचं नाव पण आहे, त्यांना आपण डेबूजी झिंगारजी जानोरकर असं म्हणतो. आणि गाडगेबाबांचं जर बालपण विचारात घेतलं तर मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेलं. आणि गाडगे महाराज जे होते त्यांना चालते फिरते विद्यापीठसुद्धा म्हणत असत. अशा प्रकारे मित्रांनो आपण संत गाडगे महाराज म्हणजेच गाडगेबाबा यांच्याबद्दल माहिती बघितली. तुम्हाला अधिक माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न आहे, सुबाबडीच्या पानांचा चारा म्हणून अतिरिक्त वापर टाळणे हितावह, कारण या पानांमध्ये असलेल्या रिकाम जागामुळे जनावरांवर अनिष्ट परिणाम होतो. मित्रांनो, इथे जर आपण ऑप्शन बघितले तर त्यामध्ये आपल्याला मायोसिनलाच आपण मिमोसिन असं सुद्धा म्हणतो, नंतर ह्युमॅलिस, नंतर पेपेन आणि निकोटीन असे आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतात. तर याचं योग्य उत्तर काय? तर याचं योग्य उत्तर आहे मायोसिन, त्यालाच आपण मिओसिन असं सुद्धा म्हणतो. मित्रांनो, आपण प्रश्न व्यवस्थित समजून घेतला. आपल्याला समजलं सुद्धा की मायोसिन हे जे कंटेन आहे ते जनावरांसाठी अनिष्ट परिणाम करते. मग आता ते अनिष्ट परिणाम कसं काय करते त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. थोडक्यात आपण सुबाबडबद्दल माहिती बघणार आहोत. सुबाबड जर म्हटलं तर त्याचं शास्त्रीय नाव ल्युकेनिया ल्युकोसेफला हे आहे. आणि तसं बघितलं त्याचे पानं जे असतात ते अत्यंत रुचकर असतात आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. परंतु काय आहे त्याच्यामध्ये मिमोसिन म्हणजेच मायोसिन नावाचं काय असतं, एक कंटेन असते. आणि हे जे कंटेन आहे ते आपण जनावरांना मर्यादित प्रमाणातच म्हणजे पाला सुबाबडीचा खाऊ घातला पाहिजे. कारण की या कंटेनमुळे काय होते, हायपरथायरॉइडिझमचा त्रास जनावरांमध्ये पाहायला मिळतो. तसंच ॲलोपेसिया नावाचा सुद्धा त्रास जनावरांमध्ये पाहायला मिळतो. आणि या कंटेनमुळेच बऱ्याचशा जनावरांमध्ये स्टेरिलिटी म्हणजेच काय होते, इनफर्टिलिटी चं प्रमाणसुद्धा दिसून येते बऱ्याचशा शेळ्यांमध्ये. यामुळे जे आहे ते गर्भपातसुद्धा पाहायला मिळतो. म्हणून हे जे सुबाबडीचे पानं आहेत ते लिमिटेडच जनावरांना द्यायला पाहिजेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रश्नाचं ॲनालिसिस केलं आणि आपल्याला समजलं. मग बाकीचे जे कंटेन आहे त्याबद्दलही थोडक्यात सांगते की पेपेन कंटेन जे असते ते प्रामुख्याने आपल्याला पपयामध्ये पाहायला मिळते. आणि नंतर आपण निकोटीन बघतो. निकोटीन तर आपल्याला माहितीच आहे की आपण तंबाखूमध्ये बघितलं होतं. आता आपण समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते? तर यामध्ये ऑप्शन आहेत मित्रांनो, दीर्घ मुदतीचं कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज, अल्प मुदतीचं कर्ज आणि तारण कर्ज.
तर आपल्याला माहिती पाहिजे की शेतकऱ्यांना जे काही कर्ज दिलं जाते त्याचा जो वर्गीकरण आहे ते प्रामुख्याने अल्पमुदतीचं कर्ज या गटामध्ये करतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अल्पमुदतीचं कर्जच का? तर आपण कर्जाचे प्रकार बघणार आहोत आणि थोडक्यात ॲनालिसिस पाहू मित्रांनो, आपण जर बघितलं तर कर्जाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. अल्पमुदतीचं कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज. पण आपण जर पर्टिक्युलर शेती या विषयाबद्दल बघितलं तर कर्जाचे 3 प्रकारामध्ये अल्पमुदतीचं कर्ज हे 3 ते 18 महिन्यांसाठी दिले जाते. नंतर मध्यम मुदतीचं कर्ज हे 18 महिने ते 5 वर्षासाठी दिले जाते. तर दीर्घ मुदतीचं कर्ज हे 5 ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी दिलं जाते. मित्रांनो, आता आपण अल्पमुदतीचं कर्ज आहे त्याबद्दल डिटेल पाहू. त्यालाच का बरं पीक कर्ज वगैरे असं म्हणतात. तर लक्षात ठेवा, ग्रामीण भागातील विविध ज्या काही कार्यकारी सहकारी संस्था आहेत त्या हे पीक कर्ज पुरवतात 3 ते 18 महिन्यासाठी. आपण बघितलंच आहे. आणि याचा जर विचार केला तर हे पीक कर्ज आपण कसे घेतात? शेतकरी पीक पेरणीच्या आधी घेतात आणि पीक आल्यानंतर काय करतात? ते परत करतात. म्हणूनच जो पिरियड असतो, टाईम पिरियड, तो एका पिकाचा असतो आणि म्हणूनच आपण याला काय म्हणतो? पीक कर्ज असं म्हणतो. लक्षात ठेवा. आणि ही जी संकल्पना आहे ती कोणी मांडली, यामध्ये कोणी योगदान दिलं, तर असा प्रश्नसुद्धा विचारू शकतात. तर लक्षात ठेवा, पीक कर्जाचं वाटप या संकल्पनेचे योगदान देणारे धनंजयराव गाडगीळ आहेत आणि प्रामुख्याने हे आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं, हा ऑब्जेक्ट तुम्हाला विचारू शकतात. आणि आपण जर बघितलं अल्पमुदतीचं कर्ज आहे ते कशाकशासाठी घेतात? बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करणे, मजुरी खर्च, चारा, खंड, जमीन महसूल, पाणी खरेदी म्हणजे पाणी खरेदी करण्यासाठी आपण पाणी घेतो ना शेतात एकमेकांकडून म्हणजे शेजाऱ्यांकडून, त्याच्यासाठी. त्याच्यानंतर शेतातील चालू खर्चासाठी, वित्त पुरवठ्याची गरज असते त्यासाठी आपण काय करतो? अल्पमुदतीचं कर्ज घेतो. आता आपण समोर मध्यम मुदतीचं कर्ज पाहू. आता मध्यम मुदतीचं कर्ज आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहू. बघा, मध्यम मुदतीचं कर्ज हे सुद्धा ग्रामीण भागातील विविध सहकारी सोसायट्यांमार्फतच काय होते? 15 महिने ते 5 वर्षासाठी पुरवलं जाते. आणि आपण याचा जर उद्देश बघितला तर आपल्याला पाहायला मिळते की विहीर दुरुस्ती आहे, जमीन दुरुस्ती आहे, जनावरे खरेदी आहे, पंप खरेदी आहे, तसंच ठिबक सिंचन आहे, स्प्रिंकलर आहे, फळबाग द्राक्ष मांडव आहे, कुक्कुटपालन आहे, शेळी मेंढी पालन आहे, गोबर गॅस आहे, त्याच्यानंतर शेतीतील इमारती आहे, इत्यादी प्रकारासाठी म्हणजे इत्यादी गोष्टींसाठी हे जे आहे मध्यम मुदतीचं कर्ज शेतकऱ्यांना पुरवण्यात येते. आता आपण कर्जाचा तिसरा प्रकार पाहू. शेतात मोठी भांडवल गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकामार्फत, बघा इथे आपली बँक बदललेली आहे, कृषी व ग्रामीण विकास बँक, भूविकास बँक आपण असं म्हणतो त्याला, राष्ट्रीयकृत बँका असतात आणि तसंच जिल्हा सहकारी बँकेमार्फत हे या कर्जाचा पुरवठा केला जातो. कारण की हे कसं असते? दीर्घ मुदतीचं कर्ज असते आणि हा पुरवठा 5 ते 10 वर्षासाठी केला जातो. या कर्जामध्ये आपण जर बघितलं तर विहीर खोदणे आहे, पाईपलाईन बसवणे आहे, म्हणजे उपसा जलसिंचन आहे, नंतर ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तर, फळबागाची लागवड करायची असेल तर, आणि जर विचार केला तसंच जमीन खरेदी करायची असेल, शेतात बंधारा घालायचा असेल, वाहतुकीच्या साधनांची खरेदी करायची असेल, पॉलीहाऊस करायचं असेल, तसंच प्री कुलिंग चेंबर वगैरे आपल्याला करायचं असेल तर या सगळ्यांसाठी दीर्घ मुदतीचं कर्ज देण्यात येतो. म्हणजे इथे जास्त रक्कम आपल्याला लागते म्हणून लक्षात ठेवा. आणि भूविकास बँका ज्या असतात त्या या कर्ज पुरवतात. हे जे कर्जाचे प्रकार सांगितले, या कर्जाच्या प्रकारांवर, त्याच्याशी रिलेटेड त्याचे उद्देश काय, कशासाठी कोणतं कर्ज दिले जाते, किती वर्षासाठी दिले जाते, कोणत्या बँका ते देतात, या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न पडलेले आहेत. म्हणून या गोष्टी सगळ्या लिहून ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. धडक सिंचन विहीर योजनेत सध्या लाभार्थ्यांना विहिरीसाठी मिळणाऱ्या अनुदानाची मर्यादा रिकाम जागा आहे. आता मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो यवतमाळ भरती 2015मधील म्हणजे कंटात्री ग्रामसेवकसाठी जी भरती झाली होती त्यामधील हा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस ती जी काही योजना होती ती चर्चेमध्ये होती म्हणून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला यावरून एक गोष्ट लक्षात येते की आतासुद्धा करंटशी रिलेटेड ज्या काही योजना आहेत आणि सध्या चालू असणाऱ्या योजना आहेत त्या योजना विचारू शकतात. म्हणून योजना करणे गरजेचे आहे. आता यामध्ये आपण ऑप्शन बघितलं तर त्यावेळेसची जी मूळ रक्कम होती ती 2.5 लाख रुपये होती. म्हणजे अनुदानाची जी मर्यादा होती ती 2.5 लाखापर्यंत होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 येथे बरोबर उत्तर आहे. आता आपण समोरचा प्रश्न पाहू. कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची? यामध्ये ऑप्शन आहे स्वर्गीय वसंतराव नाईक, ऑप्शन 2 आहे वि.स. पांगे आणि ऑप्शन 3 आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख, ऑप्शन 4 आहे डॉक्टर वसंतदादा पाटील.
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की कापूस एकाधिकार खरेदी योजना आहे, तसंच ज्वारी एकाधिकार खरेदी योजना आहे आणि या योजनेचे जे काही जनक आहेत ते स्वर्गीय वसंतराव नाईक हे आहेत. आपण जर स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्याबद्दल माहिती बघितली तर आपल्याला समजते की त्यांचं पूर्ण नाव वसंतराव फुलसिंग नाईक हे होतं. ते एक प्रख्यात कृषीतज्ञ होते, तसेच प्रगतिशील शेतकरीसुद्धा होते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांनी विचार केला तर सर्वाधिक काळावर ते होते. आणि नाईकांचा जन्म जर विचार केला तर 1 जुलै 1913 यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सघन शेतकरी कुटुंबात झाला. तसंच जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडवून आणण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिवस 1 जुलै जो आहे तो कृषी दिन म्हणजे महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतो. तसंच जर आपण त्यांच्याबद्दल आणखी बघितलं तर त्यांचा आपल्याला महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडवून आणणे, तसंच पंचायत राज वगैरे, आणखी श्वेत क्रांतीशी सुद्धा त्यांचा संबंध येतो. त्यांनी कृषी क्षेत्रात मोलाचा वाटा म्हणजे मोलाचे योगदान केलेले आहे, म्हणून त्यांचं नाव आपल्याला माहितीच असायला हवं. आपण येथे बघितलं मित्रांनो की वसंतराव नाईक हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपदी राहिले. मग तुमच्यासाठी प्रश्न आहे की ते महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते आणि त्यांचा कार्यकाळ कुठला होता? हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडते. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला याची माहिती सांगा. आता उरलेल्या बाकीच्या ऑप्शनचं सुद्धा ॲनालिसिस करू. आपल्याला माहिती आहे स्वर्गीय वि स पांगे जे होते ते महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना सुरू झाली होती, त्याचे जनक होते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना सुरू केली आणि त्याच्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय पातळीवर जी काही योजना होती ती सुरू केली होती. आता ती योजना कधी सुरू केली म्हणजे मनरेगा कधी सुरू झाली हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना कधी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. याआधी आपण योजनांचा व्हिडिओ घेतला आहे, त्यामध्ये आपण याबद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक विशेषत्वाने बळी पडते? यामध्ये ऑप्शन आहे स्मट, खैरा, ठिपक्या, रस्ट म्हणजेच काय होते तांबेरा. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जे गव्हाचं पीक असते त्यामध्ये प्रामुख्याने रस्ट म्हणजेच तांबेरा या रोगासाठी ते प्रामुख्याने बळी पडते, म्हणून ऑप्शन क्रमांक डी येथे बरोबर उत्तर होईल. आता आपण पाहू की गहू या पिकावर मागील जे पेपर झाले होते त्यामध्ये कुठले कुठले प्रश्न पडलेले आहेत. तर आपल्याला माहिती व्हायची की गहू जे आहे त्याला आपण टेटिकम ॲस्टिवम असं म्हणतो शास्त्रीय भाषेत. आणि आपण याचं मूळ स्थान बघितलं तर भारत, अफगाणिस्तान आणि रशिया हे आहे. आणि गव्हाखाली सर्वाधिक उत्पादन असणारा देश जर आपण विचार केला तर चायना आहे. आणि सर्वाधिक क्षेत्र जर विचारात घेतलं तर मग ते भारत आहे. तसंच जर आणखी गोष्टी आपण विचारात घेतला तर गव्हामध्ये एक प्रश्न विचारण्यात येतो आणि हा प्रामुख्याने खूप वेळा विचारलेला आहे की 21 दिवसांनी मुकुटमुडे म्हणतात त्याला, क्राऊन रूट इनिशिएशन होते त्याला आधारमुडे सुद्धा म्हणतात. म्हणजे 3 प्रकार आहे, तिन्ही नावे चेंज होऊ शकतात. परीक्षेमध्ये कुठलंही नाव विचारू शकतात. एक तर मुकुटमुडे विचारतील, एक तर आधारमुळे विचारतील किंवा क्राऊन रूट इनिशिएशन इंग्लिशमध्ये असं सुद्धा विचारू शकतात. तर ज्यावेळेस ते मुकुटमुडे फुटतात किंवा आधारमुळे फुटतात त्यावेळेस पाणी व्यवस्थापन अतिशय गरजेचं असते. म्हणून ही जी अवस्था आहे ती अतिसंवेदनशील अवस्था मानली जाते. आणि हाच प्रश्न आहे की गव्हामध्ये कुठली अवस्था अतिसंवेदनशील मानली जाते? तर त्यामध्ये 21 दिवसांनी जे मुकुटमुडे फुटतात म्हणजे क्राऊन रूट इनिशिएशन होते ही अवस्था मानली जाते. आणखी एक प्रश्न विचारण्यात येतो की गहू या पिकावर कुठले तणनाशक वापरतात? तर लक्षात ठेवा 2,4-D हे तणनाशक जे आहे ते द्विबीजपत्री आहे, पण ते गहू या पिकावर फवारतात, लक्षात ठेवा. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गहू आणि भाताच्या तुसात आपल्याला ऑक्झॅलिक ॲसिड सापडते, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणखी महत्त्वाचा प्रश्न जर बघितला तर हरित क्रांतीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या बुटक्या मेक्सिकन जाती कुठल्या आहेत? तर आपल्याला माहिती पाहिजे कल्याण, सोना आणि सोनालिका होत्या. ह्या गव्हाच्या बाबतीत आपण सांगितलं होतं. आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चपातीस योग्य कुठला वाण आहे? तर त्याच्यामध्ये शरबती वाण आहे, त्यालाच NIAW34 असं सुद्धा म्हणतात. आणि जर उशिरा आणि वेळेत जर दोन्ही पेरणी जर करायची असेल तर कुठली जात वापरतात? तर HD 2189 ही जात वापरतात. आता तुमच्यासाठी प्रश्न की गव्हाच्या बाबतीत क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये प्रथम क्रमांक असणारं राज्य कुठलं आहे? द्वितीय क्रमांक असणारं राज्य आणि तृतीय क्रमांक असणारं राज्य हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न पाहू. कालीबत्ती, क्रिकेट बॉल आणि छत्री या कोणत्या फळांच्या जाती आहेत? यामध्ये ऑप्शन आहेत अंगूर, चिक्कू, डाळिंब आणि पपई. तर लक्षात ठेवा ह्या ज्या आहेत त्या चिक्कूच्या जाती आहेत.
आता चिकूबद्दल बरेचसे ऑब्जेक्ट विचारण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने एक ऑब्जेक्ट विचारला जातो, तो म्हणजे चिकूचा रोप. म्हणजेच त्याचं जर आपल्याला पेरणी करायची, लागवड करायची आहे, त्यासाठी रोप तयार करावं लागते आणि ते रोप जे आहे ते करण्यासाठी कोणत्या झाडाचा खुंट वापरला जातो? तर लक्षात ठेवा, खिरणीचा खुंट चिकूचं रोप तयार करण्यासाठी वापरला जातो. हा ऑब्जेक्ट वेळोवेळी विचारला आहे म्हणून लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रात आदिवासी क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? यामध्ये ऑप्शन आहेत 1965, 1969, 1972 आणि 1976. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्रामध्ये आदिवासी क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजना 1976 पासून सुरू करण्यात आली. आता पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. आंब्याच्या झाडांच्या फांद्यावर वाढणारी रिकाम जागा ही अहरित वनस्पती परजीवी आहे. यामध्ये ऑप्शन आहेत अमरवेल, मायस्लेलिया, घटपर्णी आणि स्पायरोगैरा. तर लक्षात ठेवा, येथे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे अमरवेल, त्यालाच आपण डॉडर असं म्हणतो, हा जो आहे तो आंब्याच्या झाडावर वाढणारी ही जी परोपजीवी वनस्पती आहे. आता परोपजीवी वनस्पती कुठल्या वगैरे त्याबद्दल आपण जे पीक संरक्षण हा टॉपिक आहे त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेला आहे मित्रांनो. तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. परोपजीवी याचा अर्थ काय होतो की दुसऱ्या जीवावर वाढणारी. मग परोपजीवी कुठली आहे तर अमरवेल आहे. मग बाकीची जर आपण बघितले घटपर्णी आहे. घटपर्णी आपल्याला माहीत आहे कीटकभक्षी वनस्पती आहे. ज्या मातीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते अशा मातीमध्ये अधिकचं नायट्रोजन घेण्यासाठी म्हणजे तिची नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी ती वनस्पती घटपर्णी वनस्पती काय करते, कीटकांना गिळते आणि त्यापासून नायट्रोजन घेते. आपण जर स्पायरोगैरा बघितलं यामध्ये म्हणजे स्पायरोगैराबद्दल बघितलं ऑप्शन क्रमांक डी, तर तो स्पायरोगैरा शेवाळवर्गीय वनस्पतीमध्ये मोडते म्हणून लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न पाहू. झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता? यामध्ये ऑप्शन आहे सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी पोटॅशियम याचं योग्य उत्तर होईल. आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे काय होते, पिकांमध्ये रोग वगैरे उद्भवतो म्हणून लक्षात ठेवा. झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कुठला तर पोटॅशियम हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व क विपुल प्रमाणात असते? यामध्ये ऑप्शन आहे संत्री, मोसंबी, आवळा आणि टोमॅटो. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्याच याच्यात विटॅमिन सी आपल्याला पाहायला भेटते, म्हणजेच जीवनसत्व क पाहायला मिळते. पण सर्वाधिक जर विचारलं या चारही ऑप्शनपैकी तर लक्षात ठेवा आवळ्यामध्ये आपल्याला जीवनसत्व क जास्त प्रमाणात पाहायला मिळते म्हणून लक्षात ठेवा. आता विटॅमिन्सवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत म्हणून सांगते. 2 प्रकारचे विटॅमिन्स असतात, ते पाण्यात विरघळतात आणि बाकीचे जे विटॅमिन आहेत ए, डी, ई, के ते जे आहेत ते फॅट सोल्युबल आहेत, म्हणजे कसे सिग्ध पदार्थामध्ये विरघळतात म्हणून ते आपल्या शरीरामध्ये साचून राहतात. कुठले विटॅमिन ए, डी, ई आणि के. तर लक्षात ठेवा यामध्ये आपण बी आणि सी विटॅमिन बघणं गरजेचं आहे. बी आणि सी विटॅमिन जे असतात ते पाण्यात विरघळतात, म्हणजेच काय वॉटर सोल्युबल आहेत. म्हणजेच ते जर आपल्या शरीरामध्ये आपल्याला रेग्युलर त्याचं इनटेक म्हणजे ते घेणे गरजेचे असते. म्हणून जर आपण विचार केला बी विटॅमिनची कमतरता झाली तर आपल्याला लगेच तोंडाला फोड येतात, त्यामुळे आपण बेरी वगैरेचा आणखी एक डिसीज असते तो सुद्धा होऊ शकतो. विटॅमिन सी सुद्धा दररोजच्या आहारात असणे गरजेचे आहे. महत्त्वाची गोष्ट विटॅमिन सीलाच आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड असं सुद्धा म्हणतो, हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा. आता आपण समोरचा प्रश्न पाहू की जिऱ्यामध्ये कोणते पाचक द्रव्य असते? यामध्ये ऑप्शन आहे कॅप्सॅन्थिन, युगेनॉल, थायमॉल, सिनॅमिक अल्डिहाइड. तर लक्षात ठेवा मित्रांनो, या जर आपण जिऱ्यामध्ये बघितलं तर जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचं पाचक द्रव्य असते. जिऱ्याला आपण तसं जर बघितलं तर क्युमिन या नावाने इंग्लिशमध्ये ओळखतो. याचा जर विचार केला तर मसाल्याच्या पदार्थामध्ये जिऱ्याचा समावेश होतो. आणि जिरं जर आपल्या भाज्यांमध्ये का समावेश असतो तर याचं कारण तुम्हाला इथे मिळेल की त्यामध्ये थायमॉल नावाचं कंटेन असते आणि हे जे थायमॉल नावाचं कंटेन असते ते पचनास मदत करते, म्हणूनच आपण जिराचा आपल्या आहारामध्ये समावेश करतो. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. देशातील अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र रिकाम जागा या पिकाखाली आहे. यामध्ये ऑप्शन आहे गहू, बाजरी, ज्वारी आणि तांदूळ. तर लक्षात ठेवा इथे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे तांदूळ हे याचं योग्य उत्तर होईल. भात म्हणजेच तांदूळ म्हणजेच काय होते धान, म्हणजेच त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये ओरायझा सटायवा असं म्हणतो आणि याचं मूळ स्थान जे आहे ते दक्षिण भारतात आहे. आणि जगात सर्वाधिक म्हणजे 29% क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र जे आहे ते भात पिकाखाली आहे. हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे पूर्वी. आणि तसं जर विचार केला तर भात उत्पादनात भारताचा द्वितीय क्रमांक लागतो.
आपल्याला माहीत आहे की भात हे जे पीक आहे ते प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये भारतामध्ये घेतले जाते आणि 60% लोकांचे मुख्य अन्न आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वाधिक पिकाखालील क्षेत्र हे जे आहे ते भात म्हणजेच तांदूळ या पिकाखाली येते. आता यामध्ये आपण विचार केला तर सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य कुठले कुठले आहेत, तर पश्चिम बंगाल आहे, आंध्र प्रदेश आहे, पंजाब आहे. आणि तसं जर विचार केला दर हेक्टरी सर्वाधिक भात उत्पादन करणारं राज्य जर विचार केलं तर पंजाबचा नंबर लागतो. भात पिकाबद्दल आपण आधीसुद्धा बरीचशी माहिती बघितलेली आहे मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळून जाईल. तसंच आणखी सांगते की जागतिक तांदूळ संशोधन जे केंद्र आहे ते कुठे आहे, तर मनिला फिलिपाईन्स या ठिकाणी आहे. राष्ट्रीय भात संशोधन संस्था, त्याला आपण CRRI म्हणतो, ते कुठे आहे तर कटक या ठिकाणी आहे. आणि गोल्डन राईस नावाची एक कन्सेप्ट असते ज्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचं जे विटॅमिनचं कंटेन असते. आणि हे जे आहे तर याचे संशोधक कोण होते हा सुद्धा प्रश्न विचारला आहे, तर डॉक्टर इंगो पोट्रिक्स हे त्याचे संशोधक होते. आणि तांदळाचे उपयुक्त जाती शोधणारा भारतीय शास्त्रज्ञ कोण हा सुद्धा प्रश्न विचारला आहे, तर भटनागर हे होते. तसेच भाताच्या रोपे तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये राहू पद्धत आहे, डेपॉक पद्धत आहे, टोकन पद्धत आहे. या पद्धतीवर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. कीड नियंत्रणावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. त्याच्यानंतर आपण तणनाशक, कुठलं तणनाशक वापरतात तर आपल्याला माहीत आहे बुटाच फ्लोर आहे, ते तणनाशक भातासाठी वापरले जाते. आणि भाताचं तूस वगैरे त्याचे प्रमाण विचारले आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट विचारले आहे, कार्बोहायड्रेट कंटेंट विचारले आहे. आणि बरेचसे संशोधन केंद्र त्याच्याशी रिलेटेड आहेत ते सुद्धा विचारलेले आहेत. गिरणीमध्ये तांदूळ काढताना होणारी घटसुद्धा विचारली आहे, 2 ते 10% घट होते. असे बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. त्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पाहू, भारतात सर्वाधिक मीठ कोणत्या राज्यात गोळा केले जाते? यामध्ये ऑप्शन आहेत महाराष्ट्र, केरळ, गुजरात, राजस्थान. तर लक्षात ठेवा मित्रांनो, साधी सोपी गोष्ट आहे की भारतामध्ये सर्वाधिक जो काही समुद्रकिनारा लाभलेला आहे तो गुजरात या राज्याला लागलेला आहे. आणि गुजरात या राज्यातच सर्वाधिक मीठ तयार केले जाते, गोळा केले जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक C याचं आपलं बरोबर उत्तर होईल. आपण जर बघितलं मित्रांनो, भारतामध्ये 9 राज्य आहेत ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि बाकीची उर्वरित बेटं आहेत, तो सुद्धा भाग आपल्याला, त्या बेटाच्या आजूबाजूचा भागसुद्धा समुद्रकिनारा जो आहे तो भारताच्या अंतर्गतच येतो. म्हणून अशा प्रकारे आपण जर बघितलं तर भारतामध्ये एकूण 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामध्ये मुख्य भूमीला वेगळा आहे आणि बेटांना वेगळा आहे. असा टोटल मिळून हा 7,517 काहीतरी असा जो आहे तो समुद्रकिनाऱ्याची किलोमीटरमध्ये लांबी आहे. जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न विचारते की भारताला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेलं राज्य आपण बघितलं गुजरात आहे, तर गुजरात खालोखाल कोणत्या राज्यांचा क्रमांक लागतो? अशी पहिली 5 राज्य तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायची आहेत. आणि आजूबाजूची माहितीसुद्धा तुम्हाला माहिती असेल तर सांगा समुद्रकिनाऱ्याच्या बाबतीत, कारण यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा. आता भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत